विद्यार्थी मित्रांनो, मागे तुटलेलं जे झाड तुम्हाला दिसत आहे ते महाराष्ट्रातल्या निसर्गाचं शहर म्हणून ओळखलं जाणारं नाशिकमधलं आहे. इथे विकासाच्या नावाखाली हजारो झाडं जी आहेत ती तोडल्या गेलेली आहे. त्यामध्ये अशी झाडं होती की जी 500 वर्ष पूर्वीची सुद्धा झाडं होती. नाशिक हे त्याच्या हिरवळीसाठी ओळखलं जाते. तिथलं वातावरण जे आहे ते अत्यंत आल्हाददायक असते. त्याचं कारण म्हणजे तिथे असलेलं फॉरेस्ट. तिथे झाडं जी आहेत ती इतक्या मोठ्या संख्येमध्ये आहे आणि हीच त्या शहराची ओळख आहे. तुम्ही विकासाच्या नावाखाली जर 500 वर्ष जुनी झाडं जर तुम्ही तोडत असाल तर याला विकास म्हटला जाईल का? तुम्ही एखादा इव्हेंट जो आहे तो जर तुम्हाला तिथे आयोजित करायचा आहे तर तुम्ही झाडांमध्येही तो इव्हेंट आयोजित करू शकता, कारण इतिहासामध्ये असे दाखले जे आहेत ते दिले गेलेले आहेत. माणसाला जगण्यासाठी पर्यावरणाची गरज आहे बाकीच्या कुठल्याही गोष्टीपेक्षा. आणि माणसाला जर श्वास घ्यायचा असेल तर तो कृत्रिम श्वास किती दिवस घेणार आहे? झाडं ही अशी एकमेव गोष्ट आहे की जे तुम्हाला एकही रुपया न घेता बिना परतावा तुम्हाला तो ऑक्सिजन जो आहे तो देत असतात. जर ही झाडं जर ही झाडं विकासाच्या नावाखाली जर तुम्ही मारून टाकत असाल तर पर्यावरणाचं काय? माणूस ज्याच्यावर डिपेंडंट आहे तीच गोष्ट तुम्ही मारत आहे. यामुळे कोणाचे खिसे भरला जाणार आहे हा प्रश्न जनता उपस्थित करत आहे. पर्यावरण महत्त्वाचं की विकास महत्त्वाचा? आणि जर झाडं तोडून विकास म्हणत असाल तर त्याला विकास म्हणता येईल का, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. या संदर्भात नाशिककरांचं काय मत आहे हे त्यांनी नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवावं. पण माझं असं मत आहे की विकासाच्या नावाखाली जर तुम्ही झाडं तोडत असाल तर असा विकास आम्हाला नको आहे. तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.